बॉल तयार. वरद. अंपायरचा अधिकृत इशारा, ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय. मॅच ऑन केली जाईल. चला वेळ वाचवा. बॉल तयार होतोय. पहिला बॉल घेऊन शॉर्ट पिच बॉल ऑप्शनचा बाहेर होता, हवेमध्ये खेळल्या. आता फील्ड डाऊन दी बॉल आणि कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्याच बॉल वरती कॅच सुटली आणि तिकडे जर बघितलं गेलं तर टोटल 2 धावा आता बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ऑप्शनचा बाहेर उसळी घेणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स झाला भरपूर चांगल्या पद्धतीने आणि खेळायचं होतं खरं तर कव्हर पॉइंटला, पण बॅटचा कडेला लागला बॉल, त्याच्यामुळे भरपूर वेळ वरती राहिलेला आणि 1 फॉर दी ओव्हर. अंपायरने 1 बाउन्स देखील ताकीद केलाय कारण की भरपूर जास्त बाउन्स होता त्या बॉलमध्ये. पण इथे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा पहा, कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर 2 धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर आतापर्यंत या स्पर्धेकरिता लाईव्ह आपल्यापर्यंत सुपूर्द करण्यात आलाय, ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह आपल्याला स्पॉन्सर्ड झालाय असे गौरव व्यक्तिमत्व यांचे इथे शुभागमन झालं आणि आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि आता सोडू दिलाय. अंपायरचा इशारा काय, तो वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, वाईडच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि धावेच्या मदतीने धाव फलक वाढले देखील. 6 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. नेक्स्ट बॉल. आता खेळायचा होता मोठा फटका, पण बरोबर परफेक्ट हा बॉल ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर जो वेग हवा होता किंवा जो टप्पा होता ना, तो बरोबर पडलाय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. एकंदरीत या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. शफल केलंय, पाठी खेळलेत, बरोबर स्क्वेअर लेगला बॉल चाललाय आणि आता फिल्डर तिकडे. रनआउटची संधी देखील निर्माण आणि अंपायरचा फिंगर अप. विकेट मिळताना हा दुसरा धक्का. चेक. हो हो चालेल, पोहोचेल 12 पर्यंत. चेक. आणि आता षटक क्रमांक 2 40+ फॉर्मॅट आपण जर बघितलं गेलं तर पहिला षटक जे कंप्लीट झालं, 2 विकेट पाहायला मिळाले आणि एक बॅटर जो आहे तो रिटायर हर्टच्या माध्यमातून माघारी परतला गेलाय. सो आता नवीन रेग्युलरचे 2 बॅटर वैभव आणि राहुल. स्ट्रायकर एंड वरती राहुल आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण वैभवला पाहतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाजीवरती ओमकार अर्थात ज्युनियर बुमरा.
धाव फलकावरती धावा आतापर्यंत टोटल 7 या आकड्यावरती धावसंख्या आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये बघा पहिल्या बॉलवरती 2, मग पुन्हा एक डबल आली, मग त्यानंतर विकेट पाहायला मिळाला, मग सिंगल, मग वाईड, मग डॉट आणि अंतिम बॉलवरती एक सिंगल प्लस रनआउट आलाय. सो एकंदरीत एका षटकाच्या समाप्ती अखेरीस टोटल 7 धावा फलकावरती आहेत. आणि आता ओमकार गोलंदाजीवरती. ज्युनियर बुमराह तयार होतोय गोलंदाज. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, ऑप्शनचा बाहेर ठेवायचा प्रयत्न, मिड ऑफला बॉल आणखी क्विक जर उचलला असता तर कदाचित रनआउटची संधी निर्माण झाली होती, ती पूर्णही झाली असती, पण एक धाव कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीने. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. षटक क्रमांक 2 ओमकार लांडला गेलाय. टीमचा कॅप्टन आहे, कर्णधार आहे या संघाचा आणि या सीझनला कर्णधारावरती जिम्मेदारी आता भरपूर वाढली आहे. लास्ट सीझन मध्ये देखील ओमकारचा भरपूर चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला होता आणि KPL मध्ये ओमकार बेस्ट राहिलाय. चांगला खेळ त्याचा पाहायला मिळालाय. डे बाय डे स्वतःला अपडेट करत तो चांगला खेळ करत आलाय. रेग्युलर क्रिकेट ग्रामीणच्या संघामध्ये खेळत असताना देखील चांगला खेळलाय. सो ॲज अ कॅप्टन टीमवरची आता संपूर्ण जिम्मेदारी ओमकारच्या खांद्यावरती आहे. आणखी एक चांगला बॉल, बॅटची कडा होती इकडे. आय थिंक फेकी डायरेक्ट झाली आहे. अंपायरचा इशारा काय तो पाहावा लागेल, पण सेफ आहे बॅटर. एक धाव कंप्लीट झाली आणि बॅटची कडा होती तिकडे. जरूर संधी निर्माण झालेली. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. परफेक्ट वेगवान बॉल होता. हा पहा रिप्ले डोळ्यासमोर. राईट आर्म राऊंड दी विकेट. तो अँगल, तो कोण बनवत गोलंदाजी करतोय आणि ओ हो कडा होती. यष्टीरक्षकाने प्रयत्न देखील चांगले केले होते. उंच बॉल गेलेला, पण कॅच जर मिळाली असती तर सफलता मोठी मिळाली असती. पण धाव फलकावरती एक आली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक वाढलं. धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 9 या आकड्यावरती धावसंख्या. आणि धावा फळकावरती आतापर्यंत 9 या आकड्यावरती आपण पाहतोय. ओमकार तयार. पहिला 2 बॉलमध्ये 2 सिंगल्स. तिसरा बॉल आता डावकुरा आता करिता लॉफ्ट करायचा प्रयत्न आणि बरोबर हातामध्ये बॉल विसावलाय. मिळताना विकेट क्रमांक 3. हा 3रा धक्का आहे. नवीन बॅटर ओमकार चांगली गोलंदाजी करत होता. समोर बॉल टाकले. डावकुराताचा बॅटर स्ट्रायकर एंड वरती होता आणि लॉफ्ट ऑन ड्राईव्ह केलाय. हा पहा रिप्ले. ऑप्शनचा बाहेरचा बॉल खेचून मारला, पण बरोबर वाईडिश लॉंग ऑनला हातामध्ये विसावला गेला आणि चांगली कॅच कंप्लीट केली. तिकडे दीपक होते आणि दीपकने कॅच कंप्लीट केल्याने धक्का मिळत असताना 3रा 9 वरती 3. थोडा स्टार्ट जो हवा होता जसा बॅटिंग साईडनं, तो स्टार्ट नाही मिळालेला. कारण की सुरुवातीचा पॉवर प्लेचा आपण षटक पहिलं ज्यामध्ये धावा अवघ्या 5च धावा आल्या आणि त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा आहेत. ओमकार तयार. स्लो बॉल, पण फुलटॉस होता. दूरवरनं खेचला बॉल आणि त्यानंतर पाठीमागे प्रेमचा हातामध्ये बॉल विसावतोय. फेकी करेपर्यंत एक बॅक ऑफ दी हँड स्लोवर टाकायचा प्रयत्न होता, पण तो फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला होता. आणि त्यानंतर एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा डबल फिगर मध्ये जात आहेत. 10 धावा फलकावरती आहेत. 4 बॉल फेकलेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एक सिंगल आली आणि आतापर्यंत धाव फलकावरती 10 वर 3.
ओमकारचा पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल मिड ऑफला क्लिअर आणि डायरेक्ट हिट झालं असतं तर ऑलमोस्ट कामच बनलं होतं. काम 25 नाही तर 50 झालं असतं. पण एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं 11 धावा फलकावर. 5 बॉल फेकून झाले तर शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज यार फुल टॉस स्वीप केलं बॉलला आणि चाललाय बरोबर स्क्वेअर ऑफ दी विकेट. धावा मिळतील 4. चौकार. षटक दुसरं कंप्लीट झालं आणि दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये 7 या षटकामध्ये 8 टोटल धावा फलकावरती जर बघितला गेला तर 15 आकड्यावरती. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 15 आकड्यावरती. 3 विकेट जिथे गमावले गेले. बॅटिंग करत असताना वैभव आणि कौशल सध्या दोघांना पाहतोय. वैभव आणि कुशल आहे आणि गोलंदाजीवरती आता तिसरं षटक घेऊन यश आलाय. पहिल्या षटकामध्ये वरद मग ओमकार आता यश. आतापर्यंत कंट्रोलमध्ये गोलंदाजी. इकॉनॉमिकल दोन्ही षटक राहिले. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांचा विचार केला तर एका षटकामध्ये 7 धावा आल्या. 1 विकेट तिकडे मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. ओमकारला देखील सफलता मिळाली आणि 1 रनआउट होता. हवेत खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत पाठीमागे. 1 टप्पा पडलाय. अडवतील बॉलला. फेकी करेपर्यंत 1 धाव बनवली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील इझिली बनेल. फेकी थोडी दूर झाली. जशी योग्य फेकी हवी होती ती नाही मिळाली आणि त्याच्याच मदतीनं 2 धावा आणि 2 धाब्याच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 17 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. पुन्हा गोलंदाज तयार होतोय. लॉफ्ट केलाय. समोर चालला बॉल आता आणि बॉल हवाई सफर करत असताना सिक्सर. पीठावरती शुभागमन झालं आणि आपला देखील हार्दिक स्वागत आहे. 23 धावा फलकावर. त्याचबरोबर सन्माननीय हेमंतजी चोरगे साहेबांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत. उद्धवजी पाटील साहेब देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्याचबरोबर सन्माननीय सोमनाथजी पाटील साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर सन्माननीय सोने आंबो साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती पाहतोय. आपलं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेब ज्यांचा विद्यमान उपसरपंच हे देखील आपल्या व्यासपीठावरती पाहतो आणि आपल्या खांडपे गावचे सगळे गोड व्यक्तिमत्व सध्या आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना सन्माननीय जितेंद्र पाटील साहेबांना देखील आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर सन्माननीय शशिकांत पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत.
खांडपे प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा सध्या आनंद लुटत असताना आपल्या व्यासपीठावरनं तिसरं षटक चालू आहे. आतापर्यंत 2 बॉल फेकलेत, 23 वरती 3 अशी परिस्थिती आहे. हवेमध्ये खेळल्यात पुन्हा एकदा, फिल्डर डाऊन दी बॉल, पोहोचतील का? हो जरूर पोहोचले. याआधी मोठा फटका आलेला, पण आता मिळेल विकेट. धक्का क्रमांक 4. धक्का क्रमांक माघारी परतत असताना ऍक्शन रिप्ले पहा. हवेमध्ये खेळले, त्यानंतर फिल्डर दूरवर होते, लॉंग ऑन लावते आणि त्यानंतर भरपूर लांब धावत पोहोचले तिकडे आणि जेव्हा पोहोचले योग्य पद्धतीने कॅच कंप्लीट केली गेली आणि धक्का मिळत असताना 4थ्या क्रमांकाचा 23 वर 4 अशी परिस्थिती. वैभव माघारी परतले गेले, 5 मध्ये 10 त्याने बनवल्यात. कौशल आहेत अजूनही मैदानामध्ये, 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याने बनवल्यात आणि आता नवीन बॅटर आयुष. हलक्या पद्धतीने खेळल्यात मिड ऑफला, बॉल कलेक्ट केला जाईल. त्यानंतर एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव 1 ने वाढतीये. धाबा जाऊन पोहोचला गेला 24 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत टोटल 4 आणि या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर पहिल्या बॉलवरती डबल, मग सिक्सर आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक सिंगल आणि सिक्सर नंतर गोलंदाज यशने पलटवार चांगला दिलाय. आणखी एक चांगला बॉल ऑप्शनचा बाहेर पडला आणि त्यानंतर फुल लेंथ बॉल होता बॅटरचा रडार पासून थोडासा दूर. हा रिप्ले पहा. बॅटरने ऑलरेडी भरपूर सारा शफल केलेला, पुन्हा आतमध्ये आला आणि बरोबर त्या पॉपिंग क्रीज मध्ये बॉल हाताळला गेलाय गोलंदाजाने आणि त्यानंतर यश देखील कमालीची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 बॉल फेकलेत, अवघ्या 9 धावा आणि एक विकेट देखील त्याच्या नावावरती राहिलाय. आता शेवटचा अंतिम बॉल, अंतिम बॉल हुक करायचा प्रयत्न होता, फिल्डर आहे तिकडे, हातामध्ये बॉल विसावेल, आणखी एक विकेट 5व्या क्रमांकाचा आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 24 वरती हा लागणारा 5वा धक्का. आपण खेळताना पाहतोय धर्मवीर युवा प्रतिष्ठान सन्मान्य हेमंतजी प्रकाश शोरगे साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर सन्मान्य जिग्नेश जयराम पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. जय कानिफनाथ अशा 2 संघांची सध्या मॅच आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर आतापर्यंत आणि यानंतर होणारी मॅच सेकंड आपल्याला पाहायला मिळेल जय लोकरादेव आणि जय निकारादेव या 2 संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि जय लोकरादेव संघ जो आहे तो सन्मान्य सोमनाथ अनंत पाटील साहेब आणि ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय आणि त्याचबरोबर जय निखारेदेव संघ जो आहे तो सन्मान्य संदीप सन्माननीय संदीप गजानन पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्व आयोजकांना विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतो 24 आणि 24 वरती 5 विकेट गमावले गेलेत. आता नवीन बॅटर प्रमोद आणि आयुष, प्रमोद आणि आयुष हे दोघे आता मैदानामध्ये पाहतो आणि गोलंदाजीवरती पुन्हा एकदा आपला स्पेलचं दुसरं षटक हाताळत असताना सेकंड स्पेल मध्ये आलाय बुमरा अर्थात ओमकार. ओमी भोईर अर्थात बुमरा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती.
चौथं षटक घेऊन चांगला बॉल हाताळला होता. एकदा फलकावरती तिकडे आले अंपायर चल 1/22च्या स्वरूपामध्ये एक धाव आणि त्यानंतर एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 1ने वाढेल. शरीरावरती बॉल लागला आणि त्यानंतर एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं चौथ्या षटकातील पहिला बॉल फेकून झालाय. 25 धावा फलकावरती आहेत. बघा 7.89च्या सरासरीने धावा फलकावरती जोडला गेलात आणि असंच चालत राहिलं तर शंकरची धावा फलकावरती फक्त 47 ते 48. प्रोजेक्टर स्कोर तर आपल्याला 47 दिसतोय. सो 50च्या आतमध्ये. आणि मी तर म्हणेन की या खेळपट्टीवरती आणि इथल्या कंडिशन बघताना 50 हा टोटल कुठेतरी कमी दिसतोय. वाढवावा लागेल. एक कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलेल्या 100+ 110 स्कोर झाला होता. सो त्या इंटेन्शन एक ऍटलीस्ट 70-80 तरी धावा बनवणं गरजेचं आहे. बरोबर गॅप मध्ये खेळले आणि धावा मिळाल्या 4. चौकार. एकोणतीस धावा. ओमकारचा वाईड यॉर्कर करायचं होतं पण बरोबर ऑप्समची ती लाईन पकडली आणि ओमकारला माहिती की जेव्हा धावा येतात तेव्हा डॉट बॉल कसे काढायचे आहेत आणि परफेक्ट अगदी ही वाईड लाईन आहे तिच्या जवळनं बॉल. ओहो सुपर डिलेव्हरी. बरोबर बॅटरच्या रडारपासून त्याने दूर फेकला बॉल आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आली. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो आणि याकरिताच ओमकारला ओळखलं जातं. लवकर बॉलिंग समाप्त करतो त्याची तो. आता फुलटॉस बॉल होता. समोर पुन्हा ड्राईव्ह करायचा आहे. फिल्डर पोहोचले तिकडे. कॅच कंप्लीट केली जाईल आणि आणखी एक धक्का. बसला. दीपकने कॅच कंप्लीट केली तिकडे. हा रिप्ले पहा. दीपक पोहोचले गेले आणि फुलटॉस बॉल वरती. खरं तर म्हटलं जातं ना की फुलटॉस हा परभणी असतो. फुलटॉस हा बॅटर करिता भरपूर मोठी संधी असते पण या फुलटॉस वरती आपण विकेट जाताना देखील भरपूर वेळा पाहिलाय. टोटल धाव फलकावरती धावा आहेत 29 आतापर्यंत आणि विकेटचा जर विचार केला तर 29 वरती हा विकेट गमावला गेलाय 7वा. आणि आता नवीन बॅटर प्रणय आलेत. पार्टनरशिप करावी लागेल पण दुसऱ्या बाजूने धर्मवीर युवा प्रतिष्ठान संघाला माहिती आहे की त्यांना हा विजय शोधायचा आहे. ऑप्शनच्या बाहेर आणखी एक तेज बॉल वेगाने हाताळला होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. एकंदरीत 5 बॉल फेकलेत ओमकारने आतापर्यंत या षटकामध्ये. ओमकारचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती एक लेग बाईस मग एक चौकार आला मग डॉट विकेट आणि पुन्हा डॉट म्हणजे एकंदरीत ओमकारने वैयक्तिक 4च धावा खर्च केला. टोटल या षटकामध्ये 5 आल्यात. एक लेग बाईस होती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ती धाव होती. चांगली बॉलिंग करतोय. अंतिम बॉल ऑप्शनच्या बाहेर. अंपायर म्हणतील पुन्हा टाकावं लागेल कारण की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक 1ने वाढलाय. धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत 3-0. 30 या आकड्यावरती खूप दूर केला होता. 30 धावा फलकावरती आहेत. पुन्हा वाईड आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येते. इंटेन्शन तर क्लिअर आहे ओमकारचं की बॅटरच्या रडारपासून ऑप्शनच्या बाहेर दूर ठेवायचे आहेत बॉल जेणेकरून बॅटरला थोडं डिफिकल्टीज येतील पण इंटेन्शन परफेक्ट आहेत पण एक्झिक्युशन कुठेतरी चुकतात. जास्त बाहेर टाकले बॉल. 2 वाईड बॉल आलेत. धाव फलकावरती धावा 31. हा बॉल चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे आणि त्यानंतर षटक कंप्लीट होत असताना आपण पाहतोय
क्रमांक 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना जय कानिफनाथ संघाला आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये एक विजय घेऊन कानिफनाथ संघ आलाय आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये त्यांना पराभवाची छायेकडे जाताना पाहिलंय. सो एक संघ असा आहे की जो जिंकलाय, जिंकून आलाय, पॉझिटिव्ह आहे. दुसऱ्या बाजूने असा दुसरा संघ आहे की ज्याला विजयाची पहिली झुंज द्यायची आहे आणि सध्या तरी बॉलिंग करत असताना ती भेदकता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 4 षटक आतापर्यंत फेकून झालेत, 31 धावा खर्च केल्या, 6 विकेट गमावल्या गेल्यात. आता षटक क्रमांक 5 7.75चं करंट रन रेट आपण पाहतो आणि प्रोजेक्टेड स्कोर ज्याच्यावरती आपण मगाशी देखील चर्चा केलेली की 47-48 दिसतोय. सो 50 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न जरूर असेल, पण दुसऱ्या बाजूने मी म्हणेन की जय कानिफनाथ संघाला आता मोठे फटकेबाजी करावी लागेल. राहिलेले हे 2 षटकांमध्ये मी तर म्हणेन की मिनिमम 25 ते 30 धावा कुठून काढाव्या लागतील. त्यामुळे एक 60-65 धावसंख्या फलकावरती जोडू शकता तुम्ही. 70 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एकदा काही 70 धावा फलकावरती बनवला गेला ना तर मग मी म्हणेन की मग दुसऱ्या डावामध्ये मजा पाहायला मिळेल, रंगत वाढेल. मग कानपे प्रीमियर लीग 2026 आपण सध्या फ्लेक्सेस पाहतोय. आदरणीय मोनिका नितेश पाटील मॅडमचा फ्लेक्स, त्यानंतर केतन म्हात्रे यांचा देखील फ्लेक्स या स्पर्धेमध्ये लावला गेलाय. तो देखील आपण टीव्ही स्क्रीनवरती सध्या पाहत आहोत. त्याचबरोबर सन्मान्य काका पाटील साहेब, उपाध्यक्ष भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण, त्याचबरोबर देवीदासजी पाटील साहेब, भरतजी पाटील साहेब, गणेशजी तारे साहेब, योगीशी पाटील साहेब आणि अमर साहेबांचा, प्रकाश नकुल पाटील साहेबांचा, नेते शिवसेना महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर नरेशजी पाटील साहेबांचा हा फ्लेक्स पाहतोय. पत्रकार न्यूज 18 मराठी भिवंडी, त्याचबरोबर विजयजी तारे साहेबांचा आपण हा फ्लेक्स पाहतोय. उद्योगपती खांडपे गावचे आणि गोड व्यक्तिमत्व आकाशजी पाटील साहेब असतील खांडपे गावचे, एक गोड व्यक्तिमत्व आहे, त्यांचं सध्या आपण फ्लेक्स पाहतोय. चला ऑन गोईंग मॅचकडे आपण वळूयात. धाव फलकावरती आतापर्यंत 4 षटकं कंप्लीट झालेत. धाव फलक आपण पाहतोय 31 आकड्यावरती. वरदने षटक कंप्लीट केले आहे, यशने आणि ओमकारने आपल्या स्पेलचे 2 षटकं हाताळलेत. सो टोटल जर बघितलं गेलं तर आता 5व्या षटकामध्ये तुम्हाला वेगळा चेहरा दिसेल आणि प्रेम लांडलंय. पहिला बॉल गुड लेंथ वरती पडल्यानंतर उसळी चांगली घेतली, वेगही होता आणि उसळी होती. डॉट पासून सुरुवात करतोय प्रेम पाटील. फिल्डिंग सेटअप आपण एकदा पाहूयात. स्क्वेअर लेग, मग मिड विकेट आहे, त्याचबरोबर लॉंग ऑन थोडासा वाईडिश पाहायला मिळतोय. लॉंग बरोबर स्ट्रेट उभा केला आणि त्यानंतर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध खेळाडू आहे. मिड विकेटला क्लिअर करायचं होतं पण आता कॅच ड्रॉप, सुटली कॅच तिकडे आणि धाव फलकावरती धाव बनवली जाईल ती म्हणजे टोटल 1 आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढलाय. धाव संख्या धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 32, 32 आकड्यावरती. दोन चेंडू फेकून झालेत. हे सध्या आपण फ्लेक्स पाहतोय. सन्माननीय योगेशी पाटील साहेब असतील, बळीरामजी पाटील साहेब, धीरजजी पाटील साहेब, अविनाशजी पाटील साहेब, आकाशी पाटील आणि शहाजी पाटील साहेब, अमित पंडित तारे साहेब, उद्योगपती खांडपे गावचे यांचा फ्लेक्स सध्या आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. त्याचबरोबर विनोदजी भोईर साहेब, दिनेशजी पाटील साहेब, जयेशजी पाटील साहेब, नरेशजी पाटील साहेब, ज्ञानेश्वरजी पाटील साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत खांडपे चिंचवली, त्याचबरोबर आकाशी भोईर, नितेश पाटील, सुनील पाटील, रमेश भोईर, योगेश पाटील, त्याचबरोबर हनुमानजी सुंदर पाटील साहेब, शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी, त्याचबरोबर जितेंद्र पाटील साहेब, अध्यक्ष भिवंडी 40+, गिरीशजी पाटील असतील, शिवाजी पाटील, विलास सारे, मुकेशजी चोरगे, या सगळ्या मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूयात आणि आभार देखील व्यक्त करूयात, कारण की मोलाचं सहकार्य या संपूर्ण मान्यवरांचं राहिलं आहे. सन्माननीय पंडितजी पाटील साहेब असतील, अध्यक्ष माजी मजूर फेडरेशन, नितेशजी पाटील साहेब, ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवली सरपंच, त्याचबरोबर शांतारामजी मोरे साहेब आमदार, भिवंडीचे दमदार आमदार आणि हायट्रिक आमदार, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. साईनाथजी तारे साहेब असतील, शिवसेना उपनेते, योगेशजी हजारे साहेबांचा आता सध्या आपण फ्लेक्स पाहतोय. शिव लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर आहेत. भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा उमेशजी पाटील साहेब उपाध्यक्ष, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. आणि या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून या सगळे मान्यवर जे आहेत ते त्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरिता लागलंय
आणि सध्या त्यांचे आपण फ्लेक्स या टीव्ही स्क्रीनवरती पाहत आहोत. बघा आजच्या दिवसामध्ये आपण आपल्याला या स्पर्धेकरिता पाणी ज्यांनी पोहोचवलं गेलं गौरांग एंटरप्राइजेस आणि श्रावणी एंटरप्राइजेस यांच्या वतीने आपल्यापर्यंत आजच्या दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. चला मॅचकडे पुन्हा एकदा वळूयात आपण. आतापर्यंत प्रथमतः बॅटिंग करत असताना जे कानिफना टीमला आपण पाहिलं. विकेटचा जर विचार केला तर टोटल विकेट गमावले गेले 6. धाव फलकावरती धावा 32 आहेत. षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील 2 बॉल फेकून झालेत. प्रेमला गोलंदाजी करताना पाहतोय आणि प्रणय आणि आयुष ही जोडी आहे. यानंतर होणारी मॅच जय लोकरादेव आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत जय निखारादेव. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचंय. जसं पहिल्या डावाचा खेळ समाप्त होईल आपण लगेचच टॉस करणार आहोत. प्रेम तयार. पुन्हा तिसरा बॉल आहे. प्रणय स्ट्रायकर एंड वरती असतील. गोलंदाज तयार. तिसरा बॉल. ओ पुन्हा राईज झाला. आता पाठीमागे यष्टीरक्षक मिस झालाय आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये वेगाने बॉल निघून जाईल. धावा मिळतील 4. 22च्या स्वरूपामध्ये आलाय चौकार. बॅट लागलेली. बॅटची कडा लागली आणि धावा मिळाल्या 4. आणि चौकाराच्या मदतीनं धावा फलकावरती वाढला गेला. धाव फलक जाऊन पोहोचला गेला 36 आकड्यावरती. फुल टॉस. आता अंपायर इंटरेस्टेड आहे तिकडे. वेस्ट ऑफ वाईट हा बीम बॉल आणि त्याच्यावरती धावा मिळाल्या 4. म्हणजे टोटल आता अंपायर सँडी खोलतील पंजा. दाखवतील धावा मिळाल्या 5. नो +4. टोटल 5 धावा मिळाल्या. प्रेमने चुकी केली आहे आणि ती चुकी जय कानिफनाथ संघाला भरपूर महत्वाची ठरली कारण की धावेची गरज होती आणि या आधी चौकाराला आता 5 धावा मिळाल्या म्हणजे एकंदरी मागील एका बॉलमध्ये 9 धावा मिळाल्यात. आणि आता धाव फलक जर बघितलं गेलं तर 41 या आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल. संधी असेल. स्ट्रायकर एंडवरती बॅटर प्रणय आता बॅट जरूर फिरवेल. शॉर्ट बॉल पुन्हा बॅटच्या कडेला लागलाय आणि आता जर बघितलं गेलं तर विकेट नाही मिळणार कारण की फ्री हिटचा बॉल होता. त्यामुळे म्हटलं ना की एक संधी निर्माण जरूर झालेली. धाव फलकावरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. एकंदरी या षटकातील आतापर्यंत 4 बॉल फेकून झालेत. धाव फलक आपण पाहतोय 41. 41 आकड्यावरती 6 विकेट जिथे गमावले गेलेत.
बॅटिंगचा जर विचार केला तर मनोज विनोदने सुरुवात केली, त्यानंतर जगन्नाथ, मग राहुल, वैभव, कुशल, आयुष, प्रमोद, प्रणय सगळे बॅटर वापरल्यात. पुन्हा कडेल लागलाय, आता वेगाने पुन्हा पाठीमागे बॉल चाललाय, पण यावेळेस अडवला जाईल बॉल आणि मग फेकी करेपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक वाढता धावा जाऊन पोहोचला गेल्या फलकावरती 43 आकड्यावरती 5 बॉल फेकलेत. जरी प्रेमने एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिला असेल तरी पण गोलंदाजी चांगली केली. 1 चौकार आला, 1 डॉट, 1 विकेट, नो +4. तो चेंडू जर वगळला गेला तर ओव्हरऑल बॉलिंग चांगली पाहायला मिळाल्या. शेवटचा अंतिम बॉल आता 5वं षटक आहे. अंतिम बॉल हवेमध्ये खेळल्यात, फिल्डर नाही आहे, दूर आहेत फिल्डर आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट झालंय. 5वं आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. प्रथमतः जे कानिफनाथ संघ टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग करत होते आणि बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या, त्या टोटल 45 विकेट गमावले 6. आता शेवटचं अंतिम षटक. बघा, या स्पर्धेकरिता जर बघितलं गेलं तर खांडपे प्रीमियर लीग 2026 करिता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज यांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवली गेली. सन्माननीय हनुमानजी सुंदर पाटील साहेब यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख उबाटा कुमार आदेश हनुमान पाटील साहेब, युवा नेता, आदेश कन्स्ट्रक्शनचे ओनर प्रोप्रायटर आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. आणि ट्रॉफी जी आहे ती स्वर्गीय सीताबाई नुकुल पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मान्य ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेब, ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच चिंचवली खांडपे यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजीवरती मयूर आले. आणि मयूर पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये फेकलाय. आतापर्यंत टोटल 5 गोलंदाज वापरलेत आणि 5ही गोलंदाज एक कम्फर्ट झोन मध्ये गोलंदाजी करतायत. कोणताही प्रेशर नाहीये. लॉफ्ट केलं पुन्हा एकदा आणि आता भरपूर लांब 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 आणि लांबच लांब सिक्सर. पुढे टाकलेला बॉल, पुढे टाकलेला आणि जसा पुढ्यातला बॉल पाहिलं बॅटचं रडार मध्ये फेकला बॉलला आणि फटक्यात होता दम आणि तो दम असा दिसलाय की मग 6 धावाच तिकडे मिळाल्या आणि सिक्सरच्या मदतीने धाव फलकावरती टोटल धावा आता फलकावरती वाढल्या आणि धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 51 या आकड्यावरती. या षटकामध्ये जरूर प्रयत्न असतील की जास्तीत जास्त धावा पळून काढाव्या आणि मयूरला गोलंदाजीवरती पहिला डॉट. मग आयुषने आपले खांदे सैल केले. भरपूर वेळ आयुष शांत होता पण आता तो म्हणतोय की शांत राहिला मी संत नाहीये, आता मी आक्रमक होईल आणि तेच करतोय. पुन्हा उडवलाय, फुलटॉस हा देखील होता आणि हा फुलटॉस प्रेम आता बॉलला अडवतोय, आतमध्ये फेकलाय जरूर पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इझिली कंप्लीट करतील. फुलटॉस होता, असं वाटत होतं की मिड विकेट पुन्हा क्लिअर करेल पण प्रेमची कमालीचं फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. हा पहा, स्वीप केला बॉलला, गुडघे वाकवले होते आणि त्यानंतर उडता हुआ पंजाब आपने देखा था, ये उडता हुआ प्रेम है. बॉलला आतमध्ये ढकललं आणि आपल्या संघाकरिता जवळपास त्याने 4 धावा वाचवल्या. चांगले एफर्ट्स. पुन्हा फुल टॉस, स्टॉपेज लागली, यष्टीरक्षक पोहोचले बॉल खाली आणि त्यानंतर कॅच कंप्लीट करतायत आणि आयुष माघारी परतेल.
जय लोकरादेव आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करत असताना आपण टीम पाहणार आहोत जय निखारादेव. पुढचा बॉल एक धाव तर कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 22च्या स्वरूपामध्ये धाव आली. बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 54 56 धावा फलकावर जाऊन पोहोचला गेला. या षटकातील 5 बॉल फेकलेत, एक सिक्सर, एक डबल, विकेट, 22 आणि डॉट. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल देखील डॉट आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना जय कानिफनाथ संघाने धावा फलकावरती 54 बनवलात. 55 धाव्यांचं आव्हान असेल. एक फार मोठंही टोटल नाहीये आणि खूप जास्त छोटंही टोटल नाहीये. आपण बघूयात 55 धाव्यांचं आव्हान पार केला जाईल की रोखला जाईल. पण त्यातपूर्वी आपण जाणार आहोत टॉस करण्याकरिता. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी रेडी राहायचंय आणि सन्मान्य ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण या आमच्यासोबत नाणेफेकीच्या कक्षामध्ये आणि त्याचबरोबर सन्मान्य जितेंद्र आत्माराम पाटील साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या. जय लोकरादेव आणि जय निखारादेव या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यापर्यंत जोडले गेलेत आणि आपण टॉस करत आहोत. चला, सन्माननीय आपले आदरणीय व्यक्तिमत्व देखील आपल्यापर्यंत जोडले गेलेत आणि आपण टॉस करतोय. कॉलिंग कोण करणार आहे? जय लोकरादेव कॉल करतात. केपीएल असा कॉल आहे आणि खांडपे प्रीमियर लीग 2026 आलाय. सो टॉस जिंकलाय जय निखारादेव संघाने आणि आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते लगेचच देऊयात त्यांना शीतपेय, कोल्ड ड्रिंक. आणि मी मान्यवरांना विनंती करेन की शुभेच्छा द्यायच्यात आणि आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला, टॉस जिंकलाय जे निखारादेव या टीमचे कॅप्टनने. काय म्हणाल, आजच्या दिवसातील तुम्ही पहिली मॅच खेळताय, कालचा दिवस कसा होता, किती एन्जॉय केला आणि टॉस जिंकला, काय डिसाईड करताय? आम्ही पहिले फिल्डिंग करणार आहोत आणि काल पण आम्ही एक मॅच जिंकलेली आहे. हा आज आमचा दुसरा सामना आहे. हा पण कसा जिंकायचा ते आम्ही प्रयत्न करू. एकंदरीत जर बघितलं गेलं तर लीग स्टेबलचा आपण मॅचेस जेव्हा खेळत असतो तेव्हा पहिली मॅच इम्पॉर्टंट असते, कारण की पहिली मॅच जिंकली तर संपूर्ण टीममध्ये तो एक कॉन्फिडन्स असतो आणि स्पेशली तुम्ही लीग स्टेबलमध्ये 3-3 मॅचेस खेळताय. सो प्रत्येक मॅच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पहिली जिंकल्यात, टीमचा कॉन्फिडन्स लेवल कशी आहे, टीमचा बॅलन्स कसा दिसतो आणि टीम युनिटीबद्दल काय म्हणायचा प्रयत्न कराल? 3 मॅचेस असल्यामुळे पहिली मॅच इम्पॉर्टंटच असतं प्रत्येक संघासाठी, कारण की पहिली जिंकल्यानंतर थोडा माइंड फ्री होतं. आणि काल आमचा टीम होती ना, एकदम चांगली टीम होती. फिल्डिंग वगैरे सगळी चांगली केलेली आहे. प्रत्येक टीम एकदम भारी खेळते आणि आज पण आम्ही अपेक्षा करतो माझ्या टीमकडनं का चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत केपीएल खांडपे प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये गेल्या आणि मागील 7 पर्व आपण भरपूर चांगल्या पद्धतीने पार होताना पाहायला मिळालंय. केपीएलची उत्सुकता किती असते प्रत्येक खेळाडूमध्ये आणि 8वा पर्व खेळताय, कसं फील होत आहे? 8वा पर्व आता आयोजक पण मी पण आहे आयोजक यामध्ये, आणि आम्ही दरवर्षी चांगला कसं होईल हे करण्याचा प्रयत्न करतो आणि अजून याच्या पुढे चांगले प्लेयरांना कसा चांगला हे भेटेल प्लॅटफॉर्म ते बघण्याचा प्रयत्न करू. यावर्षी चिठ्ठ्यावर आले, त्या पुढल्या वर्षी बोली कशी लागेल, ऑप्शन कसं होईल हे करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच चांगली बाईट पाहायला मिळाली. शुभेच्छा असतील जय निखारादेव टीम कॅप्टन. जय लोकरादेव टीम कॅप्टनकडे जाऊयात. टॉस पराभूत झाल्यात, आता बॅटिंग करायची आहे. पहिलीच मॅच पाहतोय, छोटा टोटल दिसलाय, काय म्हणाल बॅटिंग करत असताना कोणाकडनं जास्त अपेक्षा कराल आणि कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कोणाकडनं अपेक्षा नाही, पण ज्याला संधी भेटेल त्यांनी त्याचा 100% देण्याचा प्रयत्न करा. ॲज अ कॅप्टन टीमला काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल? काय नाही, मॅच जिंकायचा प्रयत्न असेल आमचा 100%. पहिली मॅच पण जिंकलेली आहे आम्ही, त्यामुळे दुसरी मॅच पण आम्हाला जिंकायचीच आहे. सो दोन्ही टीम आहेत जे पहिली मॅच जिंकून आल्यात. सो एकंदरीत काय टार्गेट असेल 6 षटकांमध्ये, कितपर्यंत पोहोचलो तर तुमचे बॉलर्स थांबवण्यामध्ये यशस्वी राहू शकतील? बॉलिंग लाईन पण चांगली आहे, बॅटिंग लाईन आम्ही 70-80 रन करण्याचा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असतील तर टॉस बॉक्स मधनं रिझल्ट आलाय. जय निखारादेव वन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील समीरजी ठाकरे सर.
चेक आलो चेक आलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो थँक्यू सो मच मोनिश पाटील. कांडपे प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. 8वं पर्व या स्पर्धेचं तुम्ही या ठिकाणी पाहतायत. आजच्या दिवसातील पहिलाच सामना तुम्हाला बघायला मिळतोय. जय कानिफनाथ आणि त्यांच्या विपक्षामध्ये धर्मवीर युवा प्रतिष्ठान या दोन संघांदरम्यानची लढत आहे. कालचा दिवस अतिशय जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळाला आणि KPLचा दुसरा दिवस तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळतोय, जेथे मागच्या 8 वर्षांपासून ते आता अविरतपणे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांचा असणार आहे. दरम्यान डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल द रेट, चेंडूला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बघायला मिळतो आणि बॉल थेट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चौकाराकरिता. याही वेळेला पुढे येत असताना मिडविकेटच्या दिशेने बॉलला पाठवलाय. एक धाव सहजगत्या मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एका धावेने पुढे जाणार. धावफलकावरती 6. प्रमोद आणि वरद ही जोडबोली आपण पाहतोय. प्रमोदच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. मनोज पहिले षटक आता तो टार्गेट असेल 55 धावांचे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न समोर लॉफ करण्यात आला. स्ट्रेट इस्ट लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला पाठवलं सरळ सीमा पार, दणदणी चौकार. क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे. खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. पहा बॅटचा फ्लो बघा, परंतु बॅटची लिडिंग एज घेत असताना बॉल इतका प्रॉपरली निघाला की क्षेत्ररक्षकाकरिता संधीच नव्हती. नो चान्स फॉर द फिल्डर देअर बिकॉज पॉवर प्ले इज गोइंग ऑन. पॉवर प्ले मध्ये अशा कंडिशन्स असतात की फिल्डर फक्त दोनच बाहेर असतात 38 सर्कलच्या आणि त्याच्यामुळे फलंदाजांना जास्तीत जास्त संधी मिळत असते. कट करायचं होतं, लाईक अ फुटवर्क देअर. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू मात्र सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 10वा धाव पलकावरती सध्या आपण पाहतोय 10 झालेले आहेत. धर्मवीर प्रतिष्ठानला सामना मस्ट निडेड विक्ट्री आहे कारण या ठिकाणी काल त्यांनी एक सामना पराभूत झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकावा लागेल. परंतु बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू निर्धावाला आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा केस संपन्न. 10 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात आणि ॲव्हरेजचा आपण जर विचार केला तर ॲव्हरेजला टच केलेला आहे. 55 करायच्यात. 6 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या षटकामध्ये 10 रन्स आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी धावफलकाला जो सुरुवात मिळणं, जो आघात मिळणं गरजेचा होता तो तर मिळालेला आहे, परंतु त्याचं कन्व्हर्जन पुढे त्याचं कन्व्हर्सेशन कशा पद्धतीने केलं जाणार आहे, कन्व्हर्टिंग कसं केलं जाणार आहे, या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. चला ओपनर्स आता मागे येत आहेत आणि 2 फ्रेश बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. ओमकार भोईरला पाठवलं आहे. वा, असं वाटतं की कधी कधी भारतीय संघ कसं वॉशिंग्टन सुंदरकडनं ओपन करून घेत असतो तसा प्रकार आज दिसतोय मला नाही. परंतु कधी कधी मोहम्मद शमीच्या त्या इनिंग्स बघितल्या, झहीर खानच्या इनिंग्स बघितल्या तर मग काय गोलंदाज देखील बॅटिंग चांगली करू शकतात. आपण अनेकदा पाहिलंय. ओमकारच्या सोबतीनं आता मयूर ही जोडी आता मैदानामध्ये एंटर झालेली आहे. 40+ आणि 30+ दोघेही बॅटर माघारी परतलेत. ही एक चांगली संकल्पना असते. आपण नेहमीच खांडपे प्रीमियर लीग मध्ये बघत आलेलो आहोत की 40+ आणि 30+ या खेळाडूंना देखील एक संधी दिली जाते. त्यांना कुठेतरी त्यांना प्रदर्शन करण्याची संधी जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येते.
आणि एक चांगली संकल्पना आहे, कारण पूर्ण गाव एकत्रित होतो, गाव एकत्रित खेळतो. तर कधी कधी काय होतं की मोस्ट ऑफ द प्रीमियर लीगमध्ये 40+ खेळाडूंना वगळलं जातं. मात्र KPL मध्ये खांडपे प्रीमियर लीग मध्ये मात्र तसं नाहीये. मयूर आता स्ट्रायकिंग एंडला असेल गोलंदाजी करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर तुम्ही पाहत आहेत गोलंदाज कुशलचा वापर केला जाणार आहे. काल काय बॅटिंग पाहायला मिळाली होती, विशेष आयुष काल खूप चांगला खेळला होता. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि आज अतिशय ओहो इथे बॉल हवेत, झेल सुटलाय स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडनं, झालीय चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. मयूरला मिळतोय जीवनदान, दुसरी धाव देखील मिळू शकली असती. अतिशय आनंदाचा दिवस, पवित्र दिवस आणि आज होळीचा दिवस आहे. आणि या होळी निमित्त येथे जमलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांना, गावकऱ्यांना मी शुभेच्छा देतोय. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो. आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी देतोय. आणि स्पर्धेचा खरं तर आपण मागच्या 8 वर्षांचा विचार केला तर ह्याच होळी धुळीवंदनाचा औचित्य साधून स्पर्धा भरवली जाते. अकुटप्प्याचा बॉल होता, समोर हॅमर करण्याचा प्रयत्न. ओमकार स्ट्रायकिंग एंडला धावबाची संधी देखील त्या ठिकाणी होती, परंतु त्या ठिकाणी मिळाली 1 धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा. 12 ऑन द बोथ डाऊन. कमबॅक करावा लागणार आहे कानिपना टीमला. जय कानिपनाथ या संघानं कालचा सामना जरूर जिंकलाय. ओ बॅटची कड मागे निघालाय बॉल, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड ऑफ द पॉइंटचे बॉल वरती येत आहेत. एकदा का मागे बॉल निघाला बिहाइंड स्क्वेअर, बिहाइंड विकेट ना, तर ह्या मैदानावर चेंडूला थांबवणं कठीण होतं. मात्र चांगला स्टॉप त्या ठिकाणी करण्यात आला आणि एकच धाव ते दरम्यान मिळते. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून प्रेम खेळतोय धर्मवीर युवा प्रतिष्ठानमध्ये. आणि आपण जर जय कानिपनाथचा विचार केला तर ॲज अ आयकॉन खेळाडू प्रमोदला आपण पाहतोय. ज्या प्रमोदनं काय खेळी केली होती कालच्या दिवसामध्ये, मॅच विनिंग नॉक त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली होती. आदरणीय नितेजी पाटील साहेबांच्या संघाच्या विरुद्ध तो खेळ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता ओमकार भोईरचा, अपील लाऊडली करण्यात आली आहे, परंतु हा बॉल निघून जातोय सरळ विकेट कीपर कडे. डॉट बॉल. मनोजनं पहिल्या षटकामध्ये 10 रन्स खर्च केल्या. 40+ कॅटेगरीमधून तो गोलंदाज आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर कुशल आला. कुशलनं देखील आता त्याचं गुणकौशल्य दाखवलेलं. या मॅचचा आपण विचार केला तर प्रमोद आजही 8व्या क्रमांकावरती आला होता. खूपच उशिरानं बॅटिंग करण्यासाठी आज देखील तो आला होता, परंतु आज त्याला मोठं योगदान देता आलं नाही. आज वैभव आयुष चांगला खेळलाय, हुक केलाय, अकुटप्प्याचा बॉल आणि बॉलला पाठवले सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार कॅन वेल बॅट, त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. और उन्होंने दिखाया जिस तरह से स्ट्रोक को खेला था, बढ़िया एग्जीक्यूशन करते हुए हुक अंदाज उनके बल्लेबाजी में हमें देखने मिला, अटैकिंग अप्रोच हमें देखने मिला. अगली गेंद वो फिर एक बार आगे बढ़कर खेलने की कोशिश, एक सा कवर के फील्डर, गेंद के नीचे कोई गलती नहीं, पकड़ लिया इस कैच को. एक और बड़ा झटका लगता हुआ धर्मवीर युवा प्रतिष्ठान टीम के लिए ओमकार भोईर को लौटना पड़ेगा ये करारा झटका. मेरे ख्याल से राहुल वहां पर मौजूद थे. कोई गलती नहीं और नए बल्लेबाज अब निखिल तारे बीच मैदान में आते हुए अब कहीं ना कहीं जिम्मेदारियों से बल्लेबाजी करनी होगी यहाँ पर मयूर और निखिल को. 55 रनों की चुनौती, हालांकि ये चुनौती बड़ी नहीं है लेकिन ये खेल क्रिकेट का है,
इस क्रिकेट के खेल में कोई भी चुनौती बड़ी और कोई भी चुनौती कम नहीं मानी जाती और बड़ी मानी नहीं जाती। यानी कि जो भी टोटल अपने बल्लेबाजों ने बनाया उसको रोकने के लिए आपके गेंदबाजों की मेहनत और कड़ा संघर्ष रहने वाला है गेंदबाजों के लिए। अब तीसरा ओवर और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आयुष को मोर्चे पे लगाया गया। आयुष यंगस्टर ये प्लेयर है, लेकिन इस यंगस्टर खिलाड़ी ने जिस तरह से पिछले कुछ सीजन में केपीएल में जैसा खेल जताया, ऐसा लग रहा है कि जल्दी आने वाले दिनों में आने वाले समय में अपने गांव की टीम में खेलने वाले आयुष, और अभी भी खेल रहे हैं, यानी कि मौका मिल चुका है आयुष को। क्या बात है। 5वें नंबर पर निखिल तारे बल्लेबाजी करने के लिए आए। अभी भी आने वाले बल्लेबाजों में प्रेम का आना बाकी है, जो कि टीम के आइकॉन खिलाड़ी है और अच्छा खेल प्रेम के द्वारा हमने जरूर देखा है। दीपक का भी आना बाकी है, यानी कि बल्लेबाजी स्ट्रांग है धर्मवीर युवा प्रतिष्ठान टीम के लिए। 17 रन बने 2 ओवर की खेल की समाप्ति के बाद। आयुष की गेंद हल्के हाथों से स्टीयर करना चाहते थे, ओ रन लेकिन लेने का मौका तो जरूर नहीं था, लेकिन प्रयास किया था बल्लेबाजों ने, रोक दिया वहां पर मयूर ने निखिल को। हालांकि मयूर स्ट्रोक खेलते ही निकल पड़े थे। डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए आयुष राउंड द विकेट से कहीं ना कहीं गेंदों को बाहर निकालने की कोशिश है। एसके एंटरटेनमेंट के द्वारा हम ये टूर्नामेंट को जरूर यूट्यूब पे देखते हुए, वो इस बार ओवर पीछे गेंद थी, अक्रॉस लाइन इस गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन पर। ये अच्छा स्ट्रोक था। गेंद की मेरिट पर तुम्हें खेलना चाहिए, तभी जाकर अच्छे बल्लेबाज बन सकते हो। वही खेल करने की कोशिश अब मयूर करते हुए, लेकिन कहीं ना कहीं मयूर का जो खेल है, अब तक पारी में 4 गेंदे खेले 3 ही रन बनाए। और टेनिस क्रिकेट में 100 के अंदर जिस भी बल्लेबाज का स्ट्राइक रेट रहता है वो बल्लेबाजी अच्छी नहीं मानी जाती। लेकिन अब सामने निखिल है, फिर एक बार जड़ में रखी हुई गेंद थी, सामने ड्राइव कर दिया। लॉन्ग ऑन के फील्डर फिर आएंगे गेंद पर, दूसरे की कॉल है, ओ लेकिन एक ही रन, एक रन की मदद से अब टीम की टोटल को आगे बढ़ाने की कोशिश है। लेकिन यहाँ से कहीं ना कहीं एक आध बड़ा स्ट्रोक लगाना पड़ेगा यदि इस मुकाबले में बने रहना है धर्मवीर युवा प्रतिष्ठान को, और वो कोशिश करनी पड़ेगी। हालांकि निखिल तारे के पास वो काबिलियत है। फिर एक बार आयुष के गेंद हल्के हाथों से स्टीयर किया, गेंद को निकाल दिया पॉइंट की तरफ, फील्डर आते हुए गेंद पर, फिर एक रन। एक रन की मदद से अब टीम की टोटल आगे लेने की कोशिश यहाँ पर बल्लेबाजों की। पिछले 8 सालों से ये कानपे में क्रीड़ा महोत्सव हमें देखने मिला, जिस तरह से पूरे गांव वाले एकजुट होकर यूनिटी के साथ इस टूर्नामेंट को हर साल भराते और हर साल काफी मजा पूरे गांव वाले करते इस टूर्नामेंट में। और फिर कट किया, इस बार अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर ऑफ द विकेट, बॉल को सीधी पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया गेंद को 4 रनों के लिए। बढ़िया स्ट्रोक, 4 रन। निखिल का हमने हर बार देखा है, खास तौर से केपीएल में निखिल काफी जिद्दी क्रिकेटर है और हर समय हर टाइम में निखिल के बल्ले से हमने रन्स देखे। और क्या बढ़िया कट है, आइए देखते रिप्ले में, जिस तरह से स्क्वायर कट गया था आयुष के सामने। ओ इस बार हिटनी गेंद थी, अपील, जी हाँ, विकेटों के बीच में वहां पर निखिल ढूंढे गए और इसके साथ ही ये बड़ा झटका लगता हुआ धर्मवीर प्रतिष्ठान को, करारा झटका। रन बने अब तक 24 रन, 3 ओवर का खेल यहां से पूरा होता हुआ। अभी भी आने वाले 18 गेंदे 31 रनों की जरूरत।
अब ड्रिंक्स इंटरवल नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर होतोय दीपक आलेला आहे. ज्या दीपक विषयी आपण चर्चा करत होतो आणि 18 चेंडूंमध्ये अजून 31 धावांची गरज आहे. परंतु या दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. मागच्या षटकाचा आपण विचार केला तर आयुष आणि दुसरं षटक जे कुशलनं हाताळलं होतं 7 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि आयुषनं देखील फक्त 7च धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स आल्या होत्या. धर्मवीर युवा प्रतिष्ठान टीम करिता सर्व काही सुरळीत आपल्याला दिसत होतं, परंतु तदनंतरची ही दोन्ही षटकं पलटवार करून देणारी होती. जे कानिपनाथ टीम करिता जितेशी पाटील यांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि एका बाजूला हेमंत प्रकाश चोरघे यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय धर्मवीर युवा प्रतिष्ठान. आणि जरूर आपण बघतोय की दरवर्षी आपल्या गावातील ग्रामदेवतांच्या नावानं संघ या स्पर्धेमध्ये खेळत असतात. बॅकफुलला जाऊन टॅप केला, अंडरआर्म बॉक्स स्टाईलला फटका, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 25 आकड्यावरती हळूहळू तो दबाव वाढत चाललाय, तो म्हणजे धर्मवीर युवा प्रतिष्ठान संघावरती. 3 षटकं अजूनही जवळजवळ 17 बॉल बाकी आहेत, म्हणजे 3 ओव्हर्स बाकी आहेत आणि 30 धावा करायच्या आहेत विजयाकरिता. Seventeen balls are remaining at 30 moves on to win. Oh, flight hit ball. Very good bowling here from Pramod. आयकॉन खेळाडू आहे जय कानिपनाथ टीमचा आणि आयकॉन चमकतोय ज्या पद्धतीने त्याचा खेळ आपल्याला बघायला मिळाला. काल देखील अंडर प्रेशर काय फलंदाजी केली आणि आज गोलंदाजी करण्यासाठी आलाय. ओ स्विच हिटचा फटका, रिव्हर्स एक्झिक्युशन, प्रॉपरली टायमिंग, बॉल सर निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार. रिव्हर्स एक्झिक्युशन आपल्याला बघायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया ज्या पद्धतीने थोडासा बाहेर वळणारा बॉल होता आणि त्याच्यानंतर स्विच हिटचा फटका आपल्याला बघायला मिळाला. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा रिव्हर्स खेळायचं होतं, यावेळेला मात्र चांगलं ओळखलं त्या ठिकाणी गोलंदाजानं. फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करणं गरजेचे असते आणि तो प्रयत्न आता सध्या केलेला आहे प्रमोदच्या वतीनं. दीपकच्या बॅटमधून आलेला चौकार. आता समीकरण येणारे 15 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 26 ची गरज आहे. ओ क्लीन बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. दांडी 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 गुल. प्रेम नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर होतोय. प्रेम विकेट प्राप्त केली दीपकची. प्रमोद जबरदस्त व्हेरिएशन दाखवत असताना सातत्याने फ्लाईट देण्याचा प्रयत्न त्याने केला आणि या ठिकाणी आपण बघतोय की एक महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाकरिता त्यांना आता मिळून दिलेली आहे. खांडपे प्रीमियर लीग आणि काय तो जल्लोष. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होताना आपण बघितला फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि खेळाडूंची एक रॉयल एंट्री देखील येथे करण्यात आली होती. चौथं षटक आहे पुन्हा एकदा
धावफलकावरती 29 धावा समीकरण आपण बघतो. येणारे 13 बॉल आणि 26ची गरज आहे. प्रेम आलाय. ओ बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. ओव्हर कव्हर पॉइंट. फिल्डर इज हिअर बट बॅक मिस्टेक. प्रेमला मिळालंय जीवनदान. ओ हो आणि येणाऱ्या काळामध्ये हा जीवनदान महागात पडेल. ज्या पद्धतीने हा कॅच सुटलाय. 2 धावा देखील तिथे मिळाल्या. चौथं षटकी संपलंय. येणारे आता 12 बॉल शिल्लक. सामना जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. मॅच बनवली आहे, गोलंदाजांनी बनवली आहे. जय कानिपनाथ टीमच्या बाजूने झुकवली आहे. 12 बॉल आणि 24ची आवश्यकता. 200च्या स्ट्राईक रेटनं इथून आता फलंदाजी करावी लागेल. चर्चा सुरू आहे. कॅप्टन चर्चा करतायत की इथून एक्झॅक्ट कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. त्यांच्याकडे ऑप्शन्स चांगले आहेत. कुशल चांगला ऑप्शन आहे. आयुष चांगला ऑप्शन आहे, कारण आयुषनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. कुशलनंही 7 धावा, प्रमोदनंही 7 धावा. क्या बात आहे. म्हणजे जणू काय 7चा पाडा पाठ केला आता धर्मवीर युवा प्रतिष्ठान टीमनं. मागच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 7, 7 आणि 7, म्हणजे मागच्या 18 बॉलमध्ये धावा आल्या त्या 21. आणि हेच ते कारण आहे की 55चं लक्ष आता मोठं वाटू लागलेलं आहे. स्टार्ट तुम्हाला ज्या वेळेला चांगला मिळतो त्यावेळेला त्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित करणं गरजेचं असतं. आता येणारे 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता असेल आणि मला वाटतं की आयुषकडे चेंडू सोपवलेला आहे. चला वेळेवरती लक्ष ठेवा मित्रांनो. खूप जास्त वेळ होतोय. आजही 5 मॅचेस आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कव्हर करायचे आहेत. आणि आज तसंही होळीचा दिवस असल्या कारणाने आपण जर लवकर थोडे फ्री झालो तर बरं होईल. त्याच्यामुळे थोडासा वेळेवरती लक्ष ठेवा. तुम्हालाही सर्वांना किंवा सर्व ऑफिशियल्सना देखील होळी निमित्त लवकर घरी पोहोचणं गरजेचं असेल. येणारे 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ शॉर्ट ऑफ लेंथ बॉल समोर हॅमर केला. एक्झॅक्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. डीप मधून एक्झॅक्ट कव्हरचा फिल्डर बॉलवरती आला. तोपर्यंत संधी होती बॅटरकडे एकदा पूर्ण करण्याची. काल आय थिंक एक अर्धशतक देखील आपल्या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं. अक्षयच्या बॅटमधून 68 धावा आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. काल शेवटची मॅच मैदान मारलं होतं खऱ्या अर्थानं. ओ यावेळेला लॉफ केलाय. व्हॉट अ शॉट इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. भिरकावून दिला थेट बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा पार षटकार. इन फ्रंट ऑफ द सेंटर खऱ्या अर्थानं फटका होता. जिथे स्वर्गीय बंडू मारुती पाटील स्टँड आहे तिथे हा षटकार आपल्याला बघायला मिळाला. प्रेम मध्ये ही क्वालिटी आहे. माय नेम इज प्रेम. प्रॉपरली मिडल करण्यासाठी खरं तर त्याच्या फलंदाजीमध्ये आपण अनेकदा त्याला ओळखलेलं आहे. आता समीकरण 10 मध्ये 17. आयुष फुल टॉस स्लॉग इट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. बादशाह है बादशाह. प्रेमच्या बॅट मधून दुसरा सिक्सर. बॅक टू बॅक 2 सिक्सर. मॅच बदलली आहे, खेळ बदललाय, वेळ बदललेली आहे आणि आता समीकरण शिल्लक राहिले ते 9 मध्ये 11. 9 चेंडू 11 धावांची गरज. आणि आता हेमंतजी चोरगे देखील आता खुश असतील. ज्या प्रकारे ज्या पद्धतीने 2 फटके आपल्याला बघायला मिळाले. कारण काल आपण बघितलं की धर्मवीर युवा प्रतिष्ठान टीमचा विचार केला तर फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणच आपण चुकीचं बघितलं आणि त्याच्यामुळे संघ थोडासा अडचणीमध्ये गेला. 44 धावा स्कोर कार्डवरती. 44 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारे 9 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. 9 बॉल्स रिमेनिंग आणि 11 धावांची आता आवश्यकता. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा
बॅकफुटला जात असताना कट केलाय बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. जे कानिपनाथ संघ आता थोडंसं अडचणीमध्ये गेलेला आहे. ज्या पद्धतीने प्रेम आला आणि प्रेम दाखवलंच नाही गोलंदाजांवरती, कारण त्याचं प्रेम त्याच्या फलंदाजीवर आहे आणि त्याच्या संघावरती आहे. संघाच्या हितासाठी त्याला खेळणं गरजेचं होतं. आयकॉन आहे आणि हिरो संघाचा आज चमकलाय. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 8 balls are remaining and 9 more run to win. आता समीकरण सोपं वाटू लागलं. विकेटची गरज आहे. आयुष विकेट प्राप्त करणार का? फुल टॉस, आणखी एक मोठा फटका मिड विकेटच्या पलीकडे. ओव्हर द बाउंड्री लाईन, इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. सिक्सर. व्हॉट ग्रेट इट. फुल टॉस होता. आयुष पूर्णपणे आता या ठिकाणी फ्लॉप पाहायला मिळाल्या. याचं कारण प्रेमनं आल्या आल्या जी फटकेबाजी दाखवली. 7 चेंडू आणि आता इकडनं सामना जिंकण्या करण्यास जरूर 3 धावांची गरज आहे. जिंकून देण्यास 3 धावांची गरज आहे आणि प्रेम असं वाटते की इथे संपन्न करतो की काय मॅच. ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून रन्स तुम्हाला बघायला मिळाल्या. आयुष पुन्हा एकदा होय प्रयत्न तर केला. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तिथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्णही केल्या. स्कोर आर लेवल. आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धावेची गरज. धर्मवीर युवा प्रतिष्ठान मोस्ट निडेड विक्ट्री त्यांच्यासाठी होती आणि या मोस्ट इम्पॉर्टंट मॅच मध्ये विजयाकडे अग्रेसर होताना. यानंतर ज्या लोकरादेव टीमला तुम्ही खेळताना बघणार आहात. नाणेफेकी संपन्न झालेली आहे. जरूर काल जो उद्घाटनीय सामना होता ह्याच 2 संघांदरम्यान होता आणि खूप चांगला खेळ साकारून जय लोकरादेव टीमनं या स्पर्धेमध्ये विजयानं आगाज केला. तो संघ तुम्हाला खेळताना दिसेल. अंतिम ओव्हरमध्ये प्रणय गोलंदाजी करण्यासाठी येतोय. एकूण 12 मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देत आहोत. एक मोठी संकल्पना या वर्षाच्या आयोजनामध्ये बराचसा बदल बघायला मिळाला आहे. 12 बक्षीस सामनावीरासाठी दिली जात आहेत. 1 धावेची गरज आहे आणि ती विजयाची धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि याचबरोबर हा सामना जिंकला. धर्मवीर युवा प्रतिष्ठान टीम द मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल टीम. अभिनंदन हेमंतजी चोरगे साहेब आणि हार्ड लक जितने जयराम पाटील. हार्ड लक टीम. जय कानिपनाथ. लगेचच सामनावीराचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू बेस्ट बॉलर आपले सॉरी बेस्ट चौकार षटकार आणि मॅन ऑफ द मॅच. चला तर आता मध्ये 4 साठी सेव्ह मॅच करू ना. सुपर 6 साठी प्रेम आहे आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा प्रेमच असणार आहे. चला प्रेम आपण यायचं मॅन ऑफ द मॅच आणि सुपर 6 अवॉर्ड घेण्यासाठी. आणि सुपर 4 करिता प्रमोद आपण सुपर 4 करिता यायचं आहे. प्रमोद जो ओपनर आहे धर्मवीर प्रतिष्ठानचा 40+ चा खेळाडू आहे का. चांगला क्लासिकल फटका मारला होता आणि त्यांना आपण सुपर 4 देऊया आणि